गुरुवर्य सावताबाबा जांभळे यांच्या 7व्या पुण्यतिथीनिमित्त भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा संपन्न झाला आहे। क्रांती मैदान निराळे वस्ती येथे समस्त निराळे वस्ती भक्तगण व श्रीराम प्रतिष्ठान मंडळाच्या वतीने वैकुंठवासी हबप गुरुवर्य सावताबाबा जांभळे यांच्या 7व्या पुण्यतिथीनिमित्त 25 एप्रिल पासून विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत। शनिवारी भागवत कथाकार साध्वी सोनाली दीदी यांची भागवत कथा संपन्न झाली। दररोज विविध महाराजांचे कीर्तन होत आहेत। यावेळी ज्ञानेश्वर सपाटे व नागेश शिंदे वृत्तदर्पणशी बोलताना म्हणाले, वैकुंठवासी सावताबाबा जांभळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री भागवत कथा मान्य करपेताई यांच्या मुखातून आज क्रांती तालीम तरुण मंडळाच्या वतीने आपण निराळे वस्ती येथे गेले 5 दिवस अखंडपणे चालू आहे। आज कथेचा 5वा दिवस आहे। आज रुक्मिणी स्वयंवर कथेमध्ये आज कथा होते, तुम्ही स्वयंवर कथा लागते आज व त्यानिमित्त सर्व स्त्री भाविक व सोलापूर शहरात सर्व भाविक आज जमा झाले व सर्वांनी उत्स्फूर्तपणे ह्यात आपला सहभाग नोंदवला व कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद होता। श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा या विठ्ठलनगरमध्ये आम्ही प्रतिवर्षीप्रमाणे सद्गुरू वैकुंठवासी सद्गुरू सावताबाबा जांभळे यांच्या 7व्या पुण्यस्मरणानिमित्त श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञाचं आयोजन केलेलं आहे। या यज्ञाकरता भागवताचार्य साध्वी सोनाली दीदी करते या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांनी आजची कथा या ठिकाणी संपन्न केली। श्री सद्गुरू कल्याण सेवा संस्थान चकलंबा जिल्हा बीड या ठिकाणच्या त्या ट्रस्टी आहेत। त्या ठिकाणी त्या अनेक वेगळ्या प्रकारे कार्य करत आहात। आज या ठिकाणी आम्ही ही श्रीमद भागवत कथा आयोजित केलेली होती। या विठ्ठलनगरीमध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रम होत असतात, अनेक प्रकारचे उपक्रम होत असतात। त्या अंतर्गतच हा श्रीमद भागवत कथा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये व सर्व भाविक भक्तांच्या विशेष उपस्थितीने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। सोलापूर या ठिकाणी हरिनामाची वाट हरिनाम घेऊन आलो आणि हरिनामामध्ये पूर्ण निराळे वस्तीच काय तर पूर्ण सोलापूर शहरही रंगून गेलं आहे। तर या शहर रंगलं, पण इथपर्यंत आणण्याचं कार्य श्रीराम प्रतिष्ठान यांनी केलेलं आहे। पूर्ण श्रीराम प्रतिष्ठानचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी आम्हाला इथपर्यंत आणलं व आणून इतकं प्रेम दिलं, ज्याप्रमाणे गाय वासरावर प्रेम करते त्याप्रमाणे तितकंच प्रेम या निराळे वस्तीकरांनी आमच्यावर केलं आहे। यावेळी निराळे वस्ती येथील भक्तगण, जांभळे परिवार, नागरिक उपस्थित होते।